नमस्कार, माझे नाव वेदांत बाळासाहेब भोसले। माझ्या शाळेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय किनी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। मी ऊस लावण्याचे यंत्र केलेले आहे। हे पहा यंत्र। आम्ही ही पाईप 7 फूट आणि ही पाईप 7 फूट अशा दोन पाईपा 7-7 फुटाच्या घेतलेल्या आहेत। आणि ह्या दोन पाईपांच्या मध्ये आम्ही टब बसेल एवढी जागा ठेवलेली आहे। हा इथे टब बसतो कारण ऊसाच्या कांडक्या राहतात आणि ह्या पाईप मधून ऊसाची कांडी पडली की हे ते येते। हा पुढे आम्ही अर्ध षटकोन पत्रा कापलेला आहे। अर्ध षटकोन पत्राचा पुढे ओढला की कांडी मुसते। आम्ही ते तार लावलेली आहे कारण खाली जर ढेकूळ बिकूळ लागला तर ही अशी खालीवर होण्यासाठी आम्ही ते लावलेलं आहे, जेणेकरून ती निघून आहे। आम्ही हँडल केलेला आहे, 2 हँडल आहेत आणि या अर्ध षटकोन पत्र्याला त्याचे सपोर्ट पण दिलेले आहेत। अशा पद्धतीने आम्ही ऊस लावण्याचे यंत्र केलेले आहे। आता आम्ही तुम्हाला लगेचच कृती दाखवणार आहोत। अशा पद्धतीने ही मशीन काम करते। हे पहा, माग लगेच मुजत आहे। इथून कांडक्या टाकतो एक जण आणि खाली पडतात। हे पहा, जसजसे मशीन पुढे जात आहे तसतशी माती मागे ते टाकत आहे। मागे कांड्या पडत आहेत। हो का, इथे एक कांडी की लगेच इथे एक कांडी।